जे विद्यार्थी कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करत असतील, भले ते या ठिकाणी आपण पाहतो की JPSCची तयारी करत असतील किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा करत असतील, या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो तो म्हणजे फंडामेंटल राईट्स. का तर ज्या सिलेबसमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा मुद्दा येईल किंवा पॉलिटी हा मुद्दा येईल, तिथं फंडामेंटल राईट्स वरती 3 ते 4 प्रश्न नक्कीच विचारले जात असतात. आणि म्हणून आजचा हा घटक आपल्याला अत्यंत व्यवस्थित पद्धतीने शिकायचा आहे की फंडामेंटल राईट्स अर्थात एखादा देश जो आहे की पार्लमेंट अर्थात संसद, ह्या संसदेला नेमके कुठपर्यंत अधिकार असतात आणि त्या अधिकाराचा वापर ते कुठपर्यंत करू शकतात आणि त्याच्यामुळे भारताचं किंवा जगातील कोणत्याही देशाचं जो संविधानावर चालतो तो देश का स्वतंत्र मानला जातो, हे सगळे ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला कळेल. या ठिकाणी दोन्ही लँग्वेज मध्ये आपण हे लेक्चर घेणार आहोत, त्याच्यामुळं जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून आलेले असतील त्यांनाही काही अडचण असणार नाही आणि जे विद्यार्थी मराठी मीडियम मधून आलेले असतील त्यालाही अडचण नाही. आजच्या मध्ये आपण फंडामेंटल राईट्स काय गोष्ट आहे ते बघणार आहोत आणि त्यातले बेसिक आर्टिकल्सची सुरुवात आपण करणार आहोत. आणि ह्यामध्ये केशवानंद भारती खटला, गोलकनाथ केस खटला आणि शंकरी प्रसाद बिहार खटला नेमका काय आहे ह्याचाही सविस्तररित्या अभ्यास करणार आहे. हे लेक्चर व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कुठंच कसलीच अडचण येणार नाही आणि कोणत्याही परीक्षेला कसाही क्वेश्चन येऊ याच्यावरती तुमचा प्रश्न मात्र कधीच चुकणार नाही, एवढी गॅरंटी तुम्हाला ह्या सेशन मधून मी नक्की देतो. आपले प्रत्येक सेशन अशाच प्रकारचे होत असतात की ते सेशन व्यवस्थितरित्या जर तुम्ही केले तर तुम्हाला कधीच प्रश्न सोडवायला कोणतीच समस्या उरत नाही. तर बघूयात आपण फंडामेंटल राईट्स आणि ह्यामध्ये आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत आपण फंडामेंटल राईट्स आणि त्यावरती घडलेली घटना, जसं की केशवानंद भारती असतील किंवा गोलकनाथ केस खटला असतील, हे एक दोन महत्वाचे मुद्दे काय होते समस्त गोष्टीवरती आपण चर्चा करूयात. पहिला मुद्दा फंडामेंटल राईट्स अर्थात ज्याला मूलभूत हक्क म्हणून ओळखलं जातं. आपल्या या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 मध्ये हे मूलभूत हक्काचं वर्णन आहे. आपल्याला माहित आहे की आपलं जे भारताचं टोटल संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, हे 25 भागामध्ये विभाजन केलेलं आहे, 25 पार्ट मध्ये हे आहे. आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतो जो भाग तिसरा आहे, त्या तिसऱ्या भागामध्ये फंडामेंटल राईट्स हा मुद्दा आहे. या तिसरा भाग हा राज्यघटनेचा सगळ्यात मोठा भाग मानला जातो किंवा फंडामेंटल राईट्स हाच भाग आपल्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात मोठा मानला जातो. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आलं होतं की राज्यघटनेचा सगळ्यात महत्वाचा भाग तुम्हाला काय वाटतो, त्यावेळेस त्यांनी राज्यघटनेचा सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेचा जर आत्मा काय वाटतो तर आर्टिकल 32, त्याला घटनात्मक उपाययोजना, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणा, न्यायिक पुनर्विलोकन म्हणा किंवा या ठिकाणी पूर्ण कोर्टाचा अधिकार म्हणा, सगळ्यात जास्त जर कोणत्यावरती इफेक्टिव्ह राहिला आर्टिकल वरती तर तो फंडामेंटल राईट्स वरती राहतो. हा विषय लक्षात घ्या. का तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की 1935 ला ब्रिटिश शासनानं ज्यावेळेस त्यांची सत्ता आपल्यावर होती त्यावेळेस आपल्यावरती सत्ता गाजवत असताना त्यांनी आपल्याला एक ऍक्ट दिला होता, ज्याला भारत परिषद ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणून ओळखला जातो. आणि आज आपण राज्यघटनेमध्ये असं म्हणतो की आजची जी राज्यघटना आहे हा 70% विषय 1935चा कायदा आहे. म्हणजे 1935चा कायद्याचा स्टडी करण्यासाठी 60 देश जे आहेत 60 देशांचा अभ्यास करून या ठिकाणी 1935चा कायदा बनवला होता आणि या ठिकाणी तो ब्रिटनमध्ये आहे असा वापरला जात होता. मग त्यानंतर सुद्धा आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर हा या घटनेनं चालतो. मग या ठिकाणी अडचण आपल्याला ब्रिटिशांची होती का ब्रिटिश कायद्यांची होती असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस सगळ्यांचं उत्तर आहे की आपल्याला अडचण ब्रिटिश कायद्यांची होती. मग 35चा कायदा ब्रिटिशांचाच होता. ब्रिटिश चमडीला तर आपला विरोध नव्हता ना, गोऱ्या चमडीला त्यांच्या काही विरोध होता का नव्हता. आपल्याला विरोध काय होता, त्यांनी बनवलेले कायदे भारतासाठी. मग 35चा कायदा आपण आहे असा जर वापरतोय तर या ठिकाणी मग कायदे तर त्यांचेच वापरतोय, मग विरोध करून स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे नेमकं काय केलं. तर याचं फक्त एकच बेसिक उत्तर आहे, आपण स्वतंत्र मिळवलं म्हणजे काय केलं तर या ठिकाणी आपण यामध्ये एक्स्ट्रा ऍड जी गोष्ट केली होती आणि त्यामध्ये आहे फंडामेंटल राईट्स. आणि हे राईट्स आणि ह्याला असणारे या ठिकाणी ज्युडिशियल
रिव्ह्यूचा जो अधिकार आहे कोर्टाला मिळालेला, सुप्रीम कोर्टाला ज्युडिशियल रिव्ह्यू अर्थात न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार मिळालेला आहे, आणि त्याच्यामुळं आपले राईट्स जर धोक्यात आले नाहीत, आपले हक्क जर धोक्यात आले नाहीत, तर या ठिकाणी काय आहे की देशामध्ये त्यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो, आणि तेवढंच फक्त ब्रिटिश आपल्याला देत नव्हते, आणि आज ते आपल्याला मिळालं म्हणजेच आपण काय झालो, स्वतंत्र झालेलो आहोत. ही गोष्ट क्लिअर झाली की फंडामेंटल राईट्स ऍड झाल्यामुळं आपण स्वतंत्र झालो असं आपण या ठिकाणी मानलेलं आहे, किंवा आपण हे स्वतंत्र आहोत. आता हे फंडामेंटल राईट्स नेमका विषय काय आहे, हा विषय थोडक्यात आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी फंडामेंटल राईट्सची डेफिनेशन काय आहे हे डेफिनेशन समजून घ्या. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, जे विद्यार्थी JPMC ची तयारी करतायत, 2024 ची ऍड बाकी आहे आणि 25 ची ऍड बाकी आहे, थोडस कोर्टाचा मॅटर सुरू आहे, तो पूर्ण झाल्या हे ऍड येऊन धडकणार आहे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला आजपासून याचा सिलेबस जो आलेला आहे, नवीन सिलेबस नुसार आपले लेक्चर सुरू आहेत. लेक्चर बघून तुम्हाला अंदाज येईलच की आपल्याला हे समजतंय का नाही समजतंय. तर ही बॅच तुम्हाला तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत नक्की घेऊ शकते. का तर यातले रेकॉर्डेड लेक्चर आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, त्याच्याबरोबर मागच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे, त्याच्याबरोबर संपूर्ण नोट्स PDF आहेत, लाईव्ह लेक्चर आहेत, आणि हे रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही वर्षभर बघू शकता अशी बॅच आहे. त्याच्यासाठी GS बाय उत्तम गोरे ऍप डाउनलोड करा, किंवा स्क्रोल पट्टीवरती जो नंबर आहे त्यावरती कॉल करा, आणि तिथून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. आता आपण बघूयात फंडामेंटल राईट्सचा नेमका या ठिकाणी डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन बघणं गरजेचं आहे. तर डेफिनेशन अशी आहे की फंडामेंटल राईट्स आर इसेन्शियल. बघा, फंडामेंटल राईट्स आर इसेन्शियल ह्युमन राईट्स दॅट आर ऑफर्ड टू एव्हरी सिटीजन irrespective of caste, race, creed, place of birth, religion or gender. बघा, these are equal to freedom and these rights are essential for personal good and the society at the large. लक्षात आलं की फंडामेंटल राईट्स अशा प्रकारचा एक अधिकार आहे, अशा प्रकारचे एक राईट्स आहेत की राईट्स त्या ठिकाणी प्रत्येक भारतीयाला, किंवा याला एक मानवी हक्क आपण म्हणतो, हा एक मानवी हक्क ह्युमन राईट आहे. आणि हा राईट देताना ना तुमच्या जातीचा, ना तुमच्या जेंडर लिंगाचा, ना तुमच्या बर्थ प्लेस जन्म ठिकाणाचा, याचा कशाचाही विचार न करता सर्वांना समान इक्वल लेवलने दिलेले एक स्वातंत्र्य आहे. आणि हे स्वातंत्र्य ह्यालाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल राईट्स. स्वातंत्र्य लागते माणसाला या ठिकाणी जगण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं, धर्माचं, अन्याय अत्याचार विरोधचं, या सगळ्या गोष्टीचं एक स्वातंत्र्य लागतं. हे जोपर्यंत आपल्याला प्राप्त आहे तोपर्यंतच आपण स्वतंत्र भारतात राहतोय असं आपण म्हणतो. ज्या दिवशी हे सगळं प्राप्त व्हायचं आपल्याला बंद होईल त्या दिवशी आपण पारतंत्र्यात गेलो असं मानायला काही हरकत नाही. आणि म्हणून हे स्वातंत्र्य अतिशय महत्वाची स्वातंत्र्य आपल्यासाठी इथं देण्यात आलेले आहे. आता बघा, इथं मुद्दा काय आहे की फंडामेंटल राईट्स मध्ये बेसिक काय गोष्टी जर आपण पाहायच्या झाल्या तर आपल्या देशाला फंडामेंटल राईट्स असावा. अगोदर जगाचा जर आपण विचार केला तर जगाचा विचार केल्यावर आपली एक गोष्ट लक्षात येते, सन 1215 मध्ये ब्रिटनमध्ये फर्स्ट टाइम या ठिकाणी आपण पाहतो की जॉन केन या व्यक्तीनं या ठिकाणी आपण पाहतो, लॉर्ड केन पण म्हटलं, यानं फर्स्ट टाइम जगामध्ये फंडामेंटल राईट्सची मागणी केली होती की ब्रिटिश राजानं इथल्या प्रजेला हे दिलं पाहिजे. राजेशाही होती ब्रिटिश, आणि जशी ती दिली, आज ही ब्रिटनमध्ये राजेशाही आहे, पण ती नाममात्र राजेशाही आहे. का तर सगळे अधिकार पार्लमेंटच्या हातातच आहेत, तिथल्या म्हणजे जनतेच्याच हातात आहेत, आणि ते तिथल्या जनतेला पहिल्यांदा प्राप्त झालं. त्याला आपण मॅग्ना कार्टा म्हणून ओळखतो. काय मॅग्ना कार्टा म्हणून या गोष्टीला ओळखतो. आणि ज्या ज्या देशामध्ये या ठिकाणी फंडामेंटल राईट दिलं ते देश डेमोक्रेटिक झाले, किंवा लोकांचं शासन आलं असं मानलं गेलेलं आहे. का तर फंडामेंटल राईट्स नसतील तर त्याला डेमोक्रेसी म्हणता येत नाही, किंवा ते लोकांचं शासन असं म्हणता येत नाही. आज आपण उत्तर कोरिया सारखा देश पाहतो, किंवा चीन सारखं काय ठिकाण पाहतो की इथं
लोकांचे फंडामेंटल राईट्स फार कमी आहेत आणि त्याच्यामुळे त्या देशात लोकांना या ठिकाणी आपल्यासारखं स्वातंत्र्य किंवा निवांत जगायचा चान्स नाही. पुढे चालून ही घटना अमेरिकन राज्य क्रांतीमध्ये घडली 1764 आणि काय कालावधीनं तिथल्या लोकांना फंडामेंटल राईट्स प्राप्त झाले. त्यानंतर 1779 मध्ये ही घटना फ्रेंच मध्ये घडली, ज्याला आपण फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणतो. आणि फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये तिथल्या लोकांना सुद्धा हे फंडामेंटल राईट जे हे प्राप्त झाले. आता हे सगळं प्राप्त झालं, त्यानंतर रशियामध्ये प्राप्त झाले आणि हे देश काय डेमोक्रेटिक आणि ह्याच देशाचं अनुकरण जग करायला लागलं. पुढे कॅनडाने केलं, पुढे आयर्लंडने केलं, पुढे सगळ्याच देशांनी प्रत्येक नागरिकापर्यंत फंडामेंटल राईट्स पोहोचला पाहिजे. का तर तिथल्या लोकांना ना लिंग, धर्म, वंश, जात या आधारावरती भेदभाव यांच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा झाला नाही पाहिजे, अशा प्रकारचा एक मुद्दा सर्वमुखपणे इथं तयार झालेला होता. आता आपल्या घटनेमध्ये हा विषय ऍड झाला, बरोबर आहे ना? आपल्या घटनेमध्ये हा मुद्दा ऍड झाला. तर आज आपण ह्या देशामध्ये जगताना आपल्याला नेमकं कोणकोणत्या प्रकारचे फंडामेंटल राईट्स आहेत आणि ते कसे जपले जातात ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर आज आपण जर पाहायचं झालं तर आपल्याला 6 प्रकारचे फंडामेंटल राईट्स इथं उपलब्ध आहेत. किती प्रकारचे? 6 प्रकारचे फंडामेंटल राईट्स आहेत. त्यामध्ये जर प्रकार नंबर 1 आपण पाहिला तर याला राईट टू इक्वेलिटी आपण म्हणतो, ज्याला आपण समानतेचा हक्क म्हणतो. काय म्हणतो? समानता. समानता काय असते बघा, समानतेचा आपण थोडक्यात एक अर्थ जर इथं लावला तर असा आहे की आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 मध्ये ही समानता आपल्याला प्राप्त आहे. म्हणजे या देशामध्ये तुम्ही कोणत्या धर्माचे आहात किंवा कोणत्या जातीचे आहात, कोणत्या वर्णाचे आहात, ह्यावरती तुमच्याविषयी ना कायदा ना पार्लमेंट किंवा इतर लोक तुमच्याविषयी भेदभाव करू शकत नाहीत. डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो ते आपल्या देशामध्ये अशा आधारावर होणारच नाही. का तर ते अगोदर होत होतं, ते अगोदर घडायचं. आपण आपला देश पाहिलं तर मनुस्मृतीनुसार चालायचं असं काय लोक मानतात. या ठिकाणी दलितानं तोच गुन्हा केला आणि ब्राह्मणानं तोच गुन्हा केला तर दोघाला वेगवेगळ्या गोष्टीनुसार शिक्षा असायची. ब्राह्मण सॉफ्ट झोन मध्ये असायचा तर दलित हार्ड झोन मध्ये असायचा शिक्षेच्या. या ज्या घटना आहेत ह्या घटना स्वतंत्र भारतात घडणार नाहीत. मग नोकरी असेल तिथं तो विचार केला जाणार नाही, एज्युकेशन असेल तिथं तो विचार केला जाणार नाही, त्यानंतर सरकारची स्पेशल वागणूक कुणाला मिळत असेल तसंही इथं घडणार नाही. म्हणजे सर्वांना इक्वेलिटी या देशामध्ये प्राप्त होईल. हा पहिला नंबर 1चा आपल्याला मिळालेला फंडामेंटल राईट्स आहे. दुसरा आपल्याला फंडामेंटल राईट्स मिळाला राईट टू फ्रीडम, जे 19 ते 22 मध्ये आपण इथं ओळखतो की राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा हक्क. की ह्या देशामध्ये समजा आर्टिकल 19 सारखा आर्टिकल आहे, हे आपल्याला या ठिकाणी स्पीच बोलण्याचं असेल, लिहिण्याचं असेल, सभा संघटना घेण्याचं असेल, ह्या हर एक प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला देत असतं. हे हर एक प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या देशामध्ये कुणी उठून कोणताही पक्ष काढू शकतो, कोणी या ठिकाणी भाषण देऊ शकतो, कोणी सभा सांगू शकतो. हे रील्स रूल्स तुम्ही काही बनवू शकता. का तर राईट टू फ्रीडम तुम्हाला इथं प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला जेलमध्ये जरी टाकायचं म्हणलं तर त्याची सुद्धा प्रोसेस आहे. त्याच प्रोसेसनं तुम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल. कोणाला विनाकारण जेलमध्ये डांबता येणार नाही. का तर याला राईट टू फ्रीडम असं आपण म्हणू शकतो. याला काय राईट टू फ्रीडम असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा फंडामेंटल राईट्स आपल्याला दिलेला आहे राईट टू फ्रीडम फॉर एक्सप्लॉयटेशन, ज्यामध्ये आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24 यामध्ये सहभागी आहे. एक्सप्लॉयटेशन का तर भारतामध्ये आपण पाहतो की एक कास्ट सिस्टम होती आणि या कास्ट सिस्टम मध्ये 2 गट होते, सवर्ण आणि अवर्ण. बरोबर आहे ना? एक अनटचेबल, या ठिकाणी आपण पाहतो अवर्ण जे लोक आहेत त्याला अनटचेबल मध्ये, अनटचेबल ज्या स्पर्श करता येत नाही, अशा लोकांना वेड बिगारी म्हणून जर एखाद्याच्या घरी डांबण्यात आलं तर पिढ्यानपिढ्या त्या कुटुंबाची सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य होतं, भाग होतं. सेम तीच कंडिशन स्त्रियांच्या बाबतीत पण तशीच होती. मग हे जे एक्सप्लॉयटेशन आहे, हे जे शोषण आहे, अशा प्रकारचं शोषण
जर कोणाचं होत असेल किंवा होणार असेल किंवा कोण करणार असेल तर त्यावरती नेमकं काय काय अधिकार प्राप्त आहेत हे आपल्याला राईट टू एक्सप्लॉयटेशन अर्थात 23 ते 24 किंवा 23 आणि 24 मध्ये आपल्याला ही गोष्ट इथं नक्की समजत असते. पुढे आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियन, ज्याला आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणतो, ज्यामध्ये आर्टिकल 25 ते या ठिकाणी आर्टिकल 28 चा भाग येत आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियन. का तर एकंदरीत जर आपण पाहायचं झालं का फ्रान्स सारखा देश आज डेमोक्रेटिक देश आहे. फ्रान्स सारखा देश आज आपण पाहतो की ते देशामध्ये आपल्यासारखे आपल्या अगोदर आलेले लोकशाही आहे, पण तिथं सेक्युलरिझम आहे, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियन नाही. म्हणजे तिथला जर एखादा शिक्षक असेल आणि त्या शिक्षकाचं ठरलं की हा एक प्रकारचा पेहराव असावा, तर आज आपल्या देशात एखादा शिक्षक आहे, मी हिंदू आहे, टीका लावून येऊ शकतो, एखादा मुसलमान आहे दाढी राखून येऊ शकतो, एखादा शीख आहे पगडी घालून येऊ शकतो. हे आज आपल्या देशामध्ये राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियनच्या अंतर्गत आहे, धार्मिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत आहे. फ्रान्समध्ये काय आहे, सेक्युलरिझम आहे की तू कुठल्याही धर्माचा असेल, शिक्षक म्हणून हा पोशाख ठरला यानुसारच ये, मग तू हिंदू असेल मुसलमान असेल असा. मग आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेपेक्षा ना राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन हे खूप महत्वाची कन्सेप्ट मानली जाते. का तर आपण आपला कुठला जो पर्सनल धर्म आहे हा धर्म जपू शकतो, त्याचा संघटना स्थापन करू शकतो, त्याला वाढवू शकतो, त्याचा प्रचार करू शकतो, प्रसार करू शकतो. ठीक आहे, काय लिमिटेशन्स असतील पण हे आपल्या देशात करता येतं. आज पाकिस्तान सारखं राष्ट्र, दोन्ही राष्ट्र आपली ऍट अ टाइम तयार झाली, आज ते परत 4 भागामध्ये विभाजित व्हायची वेळ आली. एक तर तुटला भाग बांगलादेश निघला, आता राहिलेला पाकिस्तान अजून 3 भागामध्ये विभाजित होतोय. मध्यंतरी बघितलं असेल बा, ट्रेनच हायजॅक केली की वेगळा बलुचिस्तान पाहिजे म्हणून. का तर त्या देशानं पहिल्यांदाच आधार मानला होता की हा देश निव्वळ इस्लामिक रूल्स रेग्युलेशन वरती चालेल. परिणाम असा घडतो. म्हणून आपल्या देशानं काय सांगितलं, धर्म तुमची पर्सनल गोष्ट आहे, पर्सनल लेवलला त्याचं युटिलायझेशन करा. राष्ट्र चालवताना या ठिकाणी धर्मानुसार कुठल्याच चालणार नाही. आणि धर्म नेमका कसा असेल ह्याचे उदाहरण राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन मध्ये दिलेले. त्यानंतर कल्चरल अँड एज्युकेशनल राईट अर्थात 29 आणि 30 मध्ये दिलेले आहेत. आज आपल्या देशामध्ये कल्चरल एज्युकेशनल राईट जो आहे हा मायनॉरिटीज साठी दिलेला आहे, ज्याला अल्पसंख्याक लोक आपण म्हणतो. तर एखाद्या देशामध्ये बहुसंख्यक लोकांना अल्पसंख्याक लोक त्या देशातली फार घाबरतात, मायनॉरिटीज फार घाबरतात. का तर ते मूळतः वेगळ्या रिलिजियनचे असतात, वेगळ्या कल्चरचे असतात. म्हणून आपल्या देशाने सांगितलं जरी मायनॉरिटीज लोक आपल्या देशामध्ये राहतात किंवा मायनॉरिटीज आपल्या देशामध्ये राहायचे, तर एक गोष्ट नक्कीच आहे की या लोकांना त्यांची संस्कृती अर्थात कल्चर आणि त्यांचं एज्युकेशन जपण्यासाठी स्पेशली काय गोष्टी नक्कीच दिल्या जातील. अशा प्रकारे कल्चरल एज्युकेशनल राईट सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर लास्ट 6 आहे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज अर्थात त्याला आर्टिकल 32 आपण म्हणतो घटनात्मक उपाययोजना. ते घटनात्मक उपाययोजना काय असते तर यामध्ये आपण पाहतो की वरच्या तुमच्या कोणत्याही राईट्सला जर पार्लमेंटने एखादा असा निर्णय घेतला आणि धक्का पोचत असेल तर इथं राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज वापरली जाते. म्हणजे जर या ठिकाणी आपण केशवानंद भारती म्हणा किंवा या ठिकाणी हेबियस कॉर्पस असेल किंवा कोणती गोष्ट असेल, जय भीम पिक्चर पाहिला असेल बघा तुम्ही की हेबियस कॉर्पस अर्थात आर्टिकल या ठिकाणी 20-21 नुसार त्यांच्या समोर टाकले की आम्हाला आमचा व्यक्ती दाखवा. कोर्टान पोलिसांना विचारलं व्यक्ती दाखवा, 48 तासाच्या आत न्यायालयात हजर करायचा असतो. कुठे पंचायत झाली पोलिसांची, का तर पोलिसांनी त्याला कस्टडीत मारला होता. पुढे चालून त्यांची काय लागली काय नाही लागली तो भाग वेगळा. परंतु आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या आर्टिकल 32 ला तर कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीजला घटनेचा आत्मा मांडतात. का तर जर तुमच्या वरच्या कोणत्या हक्काला धक्का बसत असेल तर या ठिकाणी आपण पाहतो की आर्टिकल 32 नुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टात, आर्टिकल 226 नुसार डायरेक्ट हाय कोर्टामध्ये तुम्ही अपील करू शकता.
शक्यतो एखादा मर्डर खून जरी झाला तर जिल्हा न्यायालयापासून त्याची सुरुवात होते, पण जर तुमच्या फंडामेंटल राईट्सला धक्का बसत असेल तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टात तुम्ही आर्टिकल 32 नुसार जाऊ शकता किंवा डायरेक्ट हाय कोर्टामध्ये आर्टिकल 226 नुसार जाऊ शकता. निव्वळ फक्त कधी, तर ज्या वेळेस तुमच्या फंडामेंटल राईट्स वरती कोणताही मुद्दा येतो त्यावेळेस. आता या फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला सुरुवात करावं लागेल टप्प्याटप्प्यानं हे सगळे आर्टिकल नेमकी काय आहेत आणि या प्रत्येक आर्टिकलच्या विषयी नेमके काय काय वादंग वाद विवाद तयार झाले, या समस्त गोष्टींवरती आपल्याला इथं चर्चा करणं गरजेचं आहे. आता हे चर्चा करायची त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला राईट टू इक्वेलिटी आपल्याला पाहणंच आहे. परंतु राईट टू इक्वेलिटीच्या अगोदर 12 ते 35 आर्टिकल आहेत. मग 12 काय आहे आणि 13 काय आहे ते सुद्धा मुद्दे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता बघा, ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं की पहिल्यांदा सुरुवात करूयात की आर्टिकल 12 काय आहे. काय आर्टिकल 12 का, तर या ठिकाणी आपण राईट टू इक्वेलिटी पाहण्याच्या अगोदर जर सुरुवात करायची झाली तर आर्टिकल 12चा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक राहील. का, तर हे पाहिलं की मग आर्टिकल 13 बघावं लागेल आणि 13 मध्ये नेमकं काय काय होतं आणि काय काय घडतं आणि फंडामेंटल राईटचे अधिकार किती आहे हे तुम्हाला 13 मध्ये लक्षात येईल. आर्टिकल 12 तुम्हाला गव्हर्नमेंट बॉडी काय आहे याची डेफिनेशन सांगतो. गव्हर्नमेंट कशाला म्हणायचं, तर यामध्ये आपण पाहतो सेंट्रल लेवलचे जे पार्लमेंट आहे, हे सेंट्रल लेवलचं पार्लमेंट ज्याला लोकसभा राज्यसभा आपण पाहतो, हे पार्ट ऑफ गव्हर्नमेंट आलं. स्टेट असेंब्ली जे आहेत या ठिकाणी स्टेट लेजिस्लेटिव्ह, यामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे, ह्यालाही आपण गव्हर्नमेंट म्हणतो. त्यानंतर आपण पाहतो की ज्याला लोकल बॉडीज आपण म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आल्या, महानगरपालिका आल्या, जिल्हा परिषद आलं, पंचायत समिती आलं, ग्रामपंचायत आलं, ह्यालाही गव्हर्नमेंट आपण म्हणतो. ह्याच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस, मग IAS पासून ते तलाठीपर्यंत सगळ्या सर्व्हिस आल्या, बरोबर आहे ना. IAS पासून सगळ्या ते तलाठीपर्यंत सगळ्या सर्व्हिसेस यामध्ये आल्या. या सर्वांना आपण काय म्हणायचं, गव्हर्नमेंट म्हणायचं. त्याच्याबरोबर गव्हर्नमेंटनं स्थापन केलेली एखादी कोणती एजन्सी असेल, जसं की ONGC आली, ही कंपनी आली, स्टेट बँक ऑफ इंडिया आली, LIC आली, ह्या गोष्टी काय आल्या, गव्हर्नमेंटनं स्थापन केलेल्या समस्त संस्था आल्या. त्याच्याबरोबर गव्हर्नमेंट एखाद्याला सबसिडी देत असेल, म्हणजे एखादी प्रायव्हेट एज्युकेशन संस्थाने स्थापन केली पण गव्हर्नमेंटचे पेमेंट काय, सबसिडीज काय मला तिथून मिळत असतील, तर तेही संस्था गव्हर्नमेंट आली. या ठिकाणी बघा, जिथेही गव्हर्नमेंटचा सहभाग आहे, ह्या कोणकोणत्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या म्हणायच्या हे आर्टिकल 12 मध्ये सांगितलेलं आहे. की गव्हर्नमेंट म्हणजे काय, सरकार म्हणजे काय, याची डेफिनेशन तुम्हाला कुठे दिलेली आहे, तर आर्टिकल 12 मध्ये याच्या डेफिनेशन दिलेले आहेत. आणि ह्या डेफिनेशन लक्षात घ्यायचं, ह्या सगळ्या बॉडींना काय म्हणायचंय, गव्हर्नमेंट बॉडीज असं म्हणायचं आहे. असा इथं विषय आहे. आता ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं, याला गव्हर्नमेंट म्हणायचं, दुसरं काही बघायचं नाही. आर्टिकल 12 मध्ये गव्हर्नमेंट कोणाला म्हणायचं, तर सेंट्रल, बरोबर आहे, स्टेट, त्यानंतर लोकल बॉडीज, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या कंपनी ONGC असेल, SBI असेल, LIC असेल, त्यानंतर आपण पाहतो बऱ्याच स्टील इंडस्ट्री, सेल आहे, गेल आहे, भरपूर आहेत. त्याच्याबरोबर स्कूल कॉलेज आहेत, गव्हर्नमेंटचे विद्यापीठ युनिव्हर्सिटीज भरपूर, सगळं काय आहे, तर याला गव्हर्नमेंट म्हणायचं आहे. या ठिकाणी आता आपला एक क्लास आहे, याला क्लासला काय गव्हर्नमेंटचं अनुदान आहे का, नाही, तर हे प्रायव्हेट झालं. हे काय झालं, प्रायव्हेट झालं, बरोबर आहे ना. याला गव्हर्नमेंट म्हणता येत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की ह्या गव्हर्नमेंटनं काय करायचं आहे, तर तुमचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, हे फंडामेंटल राईट्स तिथं तुमचे सगळ्यात जास्त इफेक्टिव्हली चालतील. म्हणजे आज आपण पाहतो की फॉर एक्झाम्पल एखादा आर्टिकल आहे, जसं की आर्टिकल 15 आहे, की इथं काय सांगितलेलं आहे
की प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की एकंदरीत जर तुम्हाला म्हणजे शिक्षण घ्यायचं आहे किंवा खाली 16 बघा, नोकरीच्या संदर्भातला मुद्दा असेल एखादा की इथं तुमच्या लिंग, वंश, धर्म, जात ह्याचा आधार नाही घ्यायचा, आर्टिकल 16चा मुद्दा आहे. पण समजा माझा क्लास आहे, मला काय म्हणायचंय की मला इथं कॉलिंगसाठी महिलाच पाहिजे, माझ्यावरती इथं काय चालणार नाही का, तर मी गव्हर्नमेंट बॉडी नाही, मी काय गोष्टी यातले मी उल्लंघन नाही करू शकत. जसं की आर्टिकल 17 मध्ये अनटचेबिलिटी, जर इथं मी एखादा जातीपात करत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल. पण इथल्या सगळ्याच गोष्टी मला लागू होतील का, नाही, पण इथल्या सगळ्याच गोष्टी ह्या लोकांना लागू होतील. त्याच्यासाठी यांनी काय रूल्स रेग्युलेशन बनवावं लागतील संसदेला, की एखादी गोष्ट आहे जसं की आपण पाहतो की ओएनजीसीतले काय जॉब आहे तिथं फक्त पुरुषच लागतात, मग हे गव्हर्नमेंट त्या जॉबच्या ऍड मध्ये सांगेल आणि त्याला रितसर गव्हर्नमेंटची, पार्लमेंटची परवानगी घ्यावा लागेल तर ते होईल. म्हणजे आर्टिकल 12 मध्ये काय सांगितलेलं आहे की या गव्हर्नमेंट बॉडी ह्या मेन तुमचे हे जे आहेत काय फंडामेंटल राईट्स आहेत ह्याचं बेसिक जर कोण प्रोटेक्शन करणार आहे तर या बॉडीज त्या करू शकतात का, तर ते आर्टिकल 13 मध्ये तुम्हाला अजून डिटेल मध्ये कळेल. मग आर्टिकल 13 काय आहे, आधी आर्टिकल 12 काय सांगते की कशाला गव्हर्नमेंट म्हणायचं याची डेफिनेशन सांगतं, आणि मी जे म्हणतोय ते तुम्हाला आर्टिकल 13 सांगेल. कोण सांगेल, आर्टिकल 13 सांगेल. आता आर्टिकल 13 काय सांगतं बघा, लक्षात घ्या. तर आर्टिकल 13 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की या गव्हर्नमेंट बॉडीकड असा कोणताच राईट्स नाही किंवा अधिकार नाही जे तुमचे फंडामेंटल राईट्सला धक्का पोचवतील असा एखादा लॉ बनवतील. बघा, असा कोणताच लॉ पार्लमेंट नाही, स्टेट नाही, लोकल बॉडीज नाही की ज्याच्यामुळं तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत हे धोक्यात येऊ शकतात. आता ह्याच्यावर तर ते केशवानंद भारती केस खटला किंवा इतर घटना ज्या आहेत त्या दाखल होतात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला तर या आर्टिकल 13 गोष्टींना सुरुवात होती. म्हणजे आर्टिकल 13 नुसार जर तुमचे फंडामेंटल राईट्स डिस्टर्ब होतील किंवा या ठिकाणी आपण पाहतो संकटात येतील असं जर तुम्हाला वाटलं तर आर्टिकल 13 तुम्हाला काय सांगते, गव्हर्नमेंटला तुम्ही असे कोणतेच लॉ बनवायचे नाहीत ज्याच्यामुळे काय फंडामेंटल राईट्स धोक्यात येतील. आणि जर बनवलेच तर आर्टिकल 32 नुसार, बघा मी काय सांगतोय, आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट आणि आर्टिकल 226 नुसार हायकोर्ट या ठिकाणी काय करेल, तुम्हाला जाब विचारेल की तुम्ही 13चं उल्लंघन करताय. मग हितं मध्ये काय येतील, सगळे तुमचे फंडामेंटल राईट्स. म्हणजे सन 1951 मध्ये काय झालं होतं बघा, गोपालन नावाचे एक कम्युनिस्ट नेते होते. पण ते गोपालन नावाचे एक नेते होते आणि नेत्यांनी काय केलं की पंडित नेहरूंच्या विरोधात, अर्थात काँग्रेसच्या विरोधात, त्यावेळेस भारतात फार मोठा कोणता पक्ष पार्टी नव्हती आणि यांनी काय केलं, पंडित नेहरू हटाव, ते पदावर नको आहेत का, तर त्यांनी घोषणा एक केली आणि देशाला वेगळ्या प्रकारचं डेव्हलप केलं. म्हणजे काय केलं तर पंडित नेहरू एक सोशलिझमचे व्यक्तिमत्व होतं. सरदार भगतसिंग एक सोशलिझम, रशियन राज्य क्रांतीला प्रेरित होऊन हे लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते, म्हणजे सोशलिझमसाठी लढत होते. पण जसा आपला देश स्वतंत्र झाला तसं भारतानं सोशलिझम पण नाही आणि ब्रिटिशांचं चाललेलं कॅपिटलिझम पण नाही, दोन्हीच्या मध्ये एक मिक्स इकॉनॉमी स्थापन केली होती, मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे आपण सोशलिझम कडे पण झुकलो नव्हतं, थोडंसं होतो, आणि कॅपिटलिझम कडे थोडंसं होतो. तर या गोपालन यांचं म्हणणं होतं की जर पंडित नेहरू पहिल्यापासून सोशलिझमनच देश चालवणार असं बोलतायत तर या ठिकाणी मिक्स इकॉनॉमीचा काय विषय आहे. आणि म्हणून त्यांनी एक मोठा मोर्चा काढला आणि मोर्चा घेऊन ते केरळ मधून कुठं चालले होते, दिल्लीकडे चालले होते. रस्त्यामध्ये लोक जोडले जात होते असं करत करत
ते तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदरच त्यांना अटक केली. आता या ठिकाणी आपल्यामध्ये एक आर्टिकल आहे, आर्टिकल 19 जे आहे, हे आर्टिकल 19 तुम्हाला काय सांगतं की तुम्हाला स्पीच, भाषणाचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांना. आणि ते काय शस्त्र घेऊन बोलत नव्हते किंवा हत्यार धारदार किंवा अणुबॉम्ब घेऊन बोलत नव्हते, ते भाषणच करत होते. दुसरं काय करताय तुम्ही, त्यांना अटक का केली? त्यास गोपालन यांनी आर्टिकल 226 चा वापर करून या ठिकाणी हायकोर्टामध्ये केरळच्या ही गोष्ट दाखल केलेली होती. परंतु त्यावेळेस या ठिकाणी न्यायालयानं थोडंसं काय केलं बघा, ज्याला आपण एक मुद्दा पाडतो की त्यांनी काय सांगितलं. हायकोर्टानं तिथं काय सांगितलं होतं, तर हायकोर्टानं काय सांगितलं बघा, धक्कादायक गोष्ट आहे, धक्कादायक गोष्ट हायकोर्टाने इथं केलेली होती. त्यांनी काय सांगितलं होतं, पार्लमेंट काय, पार्लमेंट, या पार्लमेंटकडे ते सगळे राईट्स आहेत. कोणते राईट्स आहेत की ते आपले जे एक 368 कलम आहे, ज्याला अमेंडमेंटसाठी प्रसिद्ध ओळखलं जातं, आणि या अमेंडमेंटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 368 आर्टिकल नुसार पार्लमेंटकडे ते सगळे अधिकार आहेत जे कुणाचाही फंडामेंटल राईट सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात. आता हे पार्लमेंट लोकांनीच निवडून दिलेलं आहे, म्हणजे संसद, हे संसदेकडे ते अधिकार आहेत. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन मिळून आर्टिकल 368 नुसार फंडामेंटल राईट सुद्धा काढून घेऊ शकतात. म्हणजे इथं एक्झिक्युटिव्ह बॉडी हे ज्युडिशियल बॉडीपेक्षा ताकदवर आहे असं ज्युडिशियल बॉडीनंच मान्य केलं होतं. तर कदाचित त्यावेळेस पंडित नेहरूंनी नुकताच देश स्वतंत्र केल्यामुळं त्यांच्या बाजूनं सगळंच होतं असं मानायला काय हरकत नाही. पण ज्युडिशरी एक सेपरेट गोष्ट असावी किंवा असती, हेच तर या डेमोक्रेसीचं वैशिष्ट्य आहे. पण हे सगळं कुठंतरी मिक्स झाल्यासारखं 1951 ला वाटलं. त्यानंतर पुढे चालून शंकरी प्रसाद विरुद्ध बिहार या खटल्यामध्ये सुद्धा हेच जजमेंट पास केलं कोर्टानं की ज्युडिशियरची ताकद ही एक्झिक्युटिव्ह बॉडीपेक्षा कमी आहे, किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी किंवा पार्लमेंटकडे ते सगळे अधिकार आहेत, ते अधिकार 368 नुसार वापरून फंडामेंटल राईट्सला डिस्टर्ब करू शकतात. म्हणजे आर्टिकल 13चं काय महत्व आहे का नाही असा प्रश्न देशामध्ये शंकरी प्रसाद प्रकरणात असेल किंवा गोपालन प्रकरणात असेल हे सुरू झालेलं होतं. आणि याचा अर्थ कदाचित अडॉल्फ हिटलर सारखं देशाचं घडू शकतं का? अडॉल्फ हिटलर एका मेजॉरिटीनं जर्मनीमध्ये ज्यावेळेस 1925 ला आलेला होता, त्यावेळेस तिथलं जे प्रजासत्ताक आहे, कॉन्स्टिट्युन्सी आहे, ती वायमर कॉन्स्टिट्युन्सी म्हणून ओळखली जायची आणि ते एक डेमोक्रेटिक राष्ट्र होतं. पण अडॉल्फ हिटलरनं 2/3 बहुमतानं ते कॉन्स्टिट्यूशन चेंज केलं आणि त्यामध्ये अशा काही अमेंडमेंट केल्या की त्याच्या मनाला वाटतंय तोपर्यंत तो देशाचा या ठिकाणी चान्सलर पण राहू शकतो आणि प्रेसिडेंट पण राहू शकतो. आणि त्याच्या पद्धतीनं त्या चान्सलरकडे आणि प्रेसिडेंटकडे या ठिकाणी अमाप अधिकार आहे. म्हणजे एका डेमोक्रेटिक कंट्रीला त्याने एक ऑटोक्रॅसीमध्ये बदललं होतं. आज ठीक आहे, पंडित नेहरूंची नीतिमत्ता साफ आहे, स्वच्छ आहे, पण उद्या जर असा कोण त्या पदावरती येऊन बसला आणि त्याचं जर बहुमत जास्त झालं तर या संविधानाला कुणीही उद्ध्वस्त करू शकतं, अशी एक परिस्थिती भारतामध्ये 1965 पर्यंत बनलेली होती. कधीपर्यंत? 65 पर्यंत बनली होती. पण त्यावेळची लोक ठीकठाक होती सगळी, त्यामुळे त्याला कुणाला काही अडचण वाटत नव्हती. आणि एक असे काही इन्सिडेंट आहेत जे आता आपण चर्चा करणार आहेत, जसे गोपालन सारखं प्रकरण आपल्या देशामध्ये घडलं आणि त्यानंतर घडलं ते म्हणजे केशवानंद भारती प्रकरण. आज 50 वर्ष 2023 ला केशवानंद भारती प्रकरणाला झाले. आणि त्या प्रकरणामुळं जर देशामध्ये आज जर संविधानाची ताकद पूर्णतः जिवंत राहिली ते केशवानंद भारती प्रकरणामुळे. मग मानलं पाहिजे त्या सगळ्या जजेसला ज्यांनी सरकारच्या दबावात न येता सुद्धा आपलं काम एकदम परफेक्ट लेवलनं केलं. म्हणून आर्टिकल 13 जे आहे, संसदेचे अधिकार बघण्याच्या अगोदर संसदेनं असे अधिकार आतापर्यंत जे वापरलेले आहेत त्याचा परिणाम काय झाला. संसद तर ते अधिकार वापरू शकत नाही फंडामेंटल राईटला डिस्टर्ब करण्याचं, पण ते वापरल्यानंतर काय झालं
हे थोडक्यात आपल्याला बघावं लागेल. तर त्याची जर आपल्याला जर केशवानंद भारतीची हिस्ट्री बघायची असेल तर ती गोपालनपासून बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे केशवानंद भारती कथला हिथून चालू होतो 1966 पासून. 1966 ला पंजाब पासून हा केशवानंद भारतीचा विषय सुरू झाला. तुम्ही म्हणताल ते केरळचे होते ना, असू द्या, सगळं आपण सांगतो. आता या पंजाब पासून हे जर घटना सुरू झाली तर त्यामध्ये इथं येतं गोलकनाथ नावाचं प्रकरण. आता हे गोलकनाथ जे आहेत हे दोघं भाऊ होते, एक हेनरी गोलकनाथ आणि एक त्याचा भाऊ विल्यम गोलकनाथ. तर या दोघांनी काय केलं होतं की आपल्या कष्टाच्या बळावर एक 300 एकर पेक्षा जास्त जमीन यांच्याकडे होती. आणि ह्या कालावधीमध्ये 1966 ला पंजाब या ठिकाणी एक लँड ऍक्ट, एक पंजाब जमीन सुधारणा कायदा हे देशामध्ये पंजाबमध्ये आला होता. आणि यामध्ये असं होतं की ज्या व्यक्तीकडे 15 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, वरची जमीन जी आहे हे सरकार जमा होईल, पंजाब सरकारकडे जमा होईल. आणि या ठिकाणी जो उर्वरित ती जमीन जी आहे ती सरकार त्याच्या नियमानं कशासाठी वापरू शकतं. आता त्यावेळेस आर्टिकल 19 मध्ये या ठिकाणी जो 6वा भाग होता त्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं होतं कुठलाही व्यक्ती प्रॉपर्टी किंवा संपत्ती कमवणं हा तर त्याचा मूलभूत हक्क आहे. म्हणजे प्रॉपर्टी कमवणं हे त्या व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे असं या ठिकाणी सांगितलं होतं. 31 मध्ये तसंच सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये ही गोष्ट नक्की सांगितलेली आहे. इक्वेलिटीचा अर्थ हा कधीच नव्हे. इक्वेलिटीचा अर्थ सगळे समान असावेत, गरीब श्रीमंतात दरे असू नये हा आहे. पण याचा अर्थ असा नाही की श्रीमंताला गरीब करणं. इक्वेलिटीचा अर्थ असतो की गरीबाला श्रीमंत करणं आणि एका लेवलला आणणं. तर ही इक्वेलिटी रिव्हर्स इक्वेलिटी झाली ना, की एखाद्या श्रीमंताला गरीबाच्या लेवलला आणणं. म्हणजे या गोलकनाथ भावांनी जे कष्ट केलेले आहे त्यांना तुम्ही गरीबाच्या लेवलला आणायचं का, तर तुम्ही जास्त कष्ट नाही करू शकत, मग देशाची ग्रोथ थांबेल ना. मग या आधारावरती यांचे एक वकील होते ज्यांचं नाव नानी पालखीवाला होतं, जे केशवानंद भारती खटल्याचे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या बाजूने लढणाऱ्या वकिलात प्रमुख नाव नानी पालखीवालाच होतं. आता यामध्ये मुद्दा असा झाला की या नानी पालखीवाला यांनी आपण पाहतो की जे पंजाबचा हायकोर्ट आहे चंदीगड त्या ठिकाणी केस दाखल केली आणि सांगितलं की या गोष्टीमुळं गोलकनाथ बंधूंचं आर्टिकल 19 नुसार यांना धक्का बसलेला आहे की संपत्ती कमवणं जे आहे हा यांचा हक्क आहे. आता यामध्ये विषय असा झाला, एक केस सुरू झाली. ही केस सुरू झाल्यावर नानी पालखीवाला यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने ही केस लढली आणि या ठिकाणी त्यावेळेसच्या तिथल्या हाय कोर्टाने जजमेंट दिलं. जे जजमेंट थोडस ऐतिहासिक आहे. जे देशामध्ये हे 1967 ला जजमेंट आलं. 1966 ला केस सुरू झाली, 67 ला जजमेंट आलं आणि इथल्या हायकोर्टानं डायरेक्ट यू टर्न घेतला. जे आतापर्यंत गोपालन केस होती, शंकरी प्रसाद विरुद्ध बिहारचं प्रकरण होतं, त्यामध्ये आतापर्यंत कोर्टानं काय सांगितलं होतं की या पार्लमेंटला आर्टिकल 368 नुसार कशी अमेंडमेंट करता येते, इव्हन फंडामेंटल राईट्स सुद्धा त्यांचे काढून घेता येतात. आता इथं काय केलं बघा, इथं अशा प्रकारे हायकोर्टाने निर्णय दिला की पार्लमेंटकडे हे अधिकारच नाहीत, मग ती संसद असेल किंवा ते राज्य असेल यांच्याकडे ते अधिकारच नाहीत की आपण काय म्हणतो जे बेसिक स्ट्रक्चर आहे, जे संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे. संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर काय असतं, तर एक संविधानाचे 4 बेसिक स्ट्रक्चर आपण मानू शकतो. एकामध्ये संसद येईल की संसदीय प्रणाली आपण नाही उद्ध्वस्त करू शकत ना. म्हणजे उद्या जर मोदीला वाटलं नाही डायरेक्ट आपण काय करू, अख्ख्या देशातनंच पंतप्रधानाचं इलेक्शन ठेवूयात, हे सदस्यातनं पंतप्रधान होणं चुकीचं आहे किंवा सदस्यातनं मंत्री चुकीचं आहे, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. हे असे बेसिक स्ट्रक्चर हळूहळू कळालेत आपल्याला. परंतु हे बेसिक स्ट्रक्चर इथंच सांगितले होते कुणी, पंजाब हायकोर्टानं. अशा काय गोष्टीला धक्का नाही लावता येणार, नाहीतर मग त्या लिहिलेल्या संविधानाचा वापरच होणार नाही. ठीक आहे, तुम्ही आर्टिकल 368 न चेंज करा, पण काय चेंज करा, काही करू नका.
असं केलं तर काय अर्थ नाही. आता यामध्ये संसद, आता इथं संसद एक बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याच्याबरोबर फंडामेंटल राईट्स हे सुद्धा एक बेसिक स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा काय एक बेसिक स्ट्रक्चर आहे. यामध्ये चेंजेस करणं इतकं सोपं नाही किंवा करायचेच नसतात हे यांनी सांगितलं. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो डेमोक्रेसी. उद्या एखाद्यानं या देशाला डेमोक्रेसीच काढून घ्यायची ठरवली आणि मी आहे तोवरच पंतप्रधान राहिला असं एखादा पंतप्रधान म्हणायला लागला तर मग मात्र तिथं फार मोठी अवघड परिस्थिती तयार होऊ शकते. म्हणजे या बेसिक स्ट्रक्चर मध्ये फंडामेंटल डेमोक्रेसी हे अतिशय महत्वाचा घटक आहे. याला धक्का नाही लावू शकत तुम्ही. या ठिकाणी अमेंडमेंटच्या नावाखाली याला धक्का लावू शकत नाही. आणि तिसरी चौथी आहे ज्युडिशरी, जी न्याय व्यवस्था. उद्या या न्याय व्यवस्थेचं तुम्ही ठरवचाल की पार्लमेंट ठरवल तोच न्याय व्यवस्थेनं डिसिजन घ्यायचा, संसद ठरवल तेच न्यायालयानं वागायचं, किंवा संसद ठरवल तेच न्यायाधीश असणार, किंवा संसद ठरवल तेच या ठिकाणी चीफ जस्टिस असणार. ही जर गोष्ट करायचं असाल तर त्या देशाच्या त्या संविधानाचा पाकिस्तान होऊन बसल असं हायकोर्टाचं इथं म्हणणार. आणि हीच गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये म्हणण्यात आली. आता या घटनेमुळं असं घडलं की इंदिरा गांधीजी त्यानंतर सत्तेवरती आलेल्या होत्या आणि सत्तेवर आल्यानंतर इंदिरा गांधींनी काय डिसिजन घेतले त्या काळामध्ये. त्यामध्ये असे डिसिजन घेतले की जसं की 1969ला काय बँका ज्या आहेत या बँकाचं त्यांनी नॅशनलायझेशन केलं. 14 बँकांचं काय केलेलं होतं, नॅशनलायझेशन केलं, राष्ट्रीयकरण करून टाकलं. म्हणजे ज्या खासगी बँका होत्या त्या नॅशनलाइज केल्या. त्यानंतर 1970 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर जे जमीनदार होते, ज्याला लँडलॉर्ड आपण म्हणतो, जमीनदार किंवा राजे महाराजे, ह्या लोकांचे जे आपण पाहतो इनाम फिनाम किताब फिताब जे दिलं होतं सगळं जप्त केलं आणि यांच्या एक्स्ट्रा जमिनी काढून घ्यायला सुरुवात केली. आता या गोष्टीवरती बरेच जण ह्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला लागले. अरे हायकोर्ट तर काय सांगतंय पंजाबचं की या ठिकाणी फंडामेंटल राईट्सला धक्का पोचवणं हे चुकीचं आहे, हे हायकोर्ट सांगतंय. आणि इथून खरा खेळ सुरू होतो. इथून काय खेळ सुरू झाला बघा. इंदिरा गांधींनी सन 1971 मध्ये एक विषय केला, ज्या विषयाला आपण 24वी अमेंडमेंट म्हणतो, म्हणजे 24वी घटना दुरुस्ती ज्याला आपण म्हणतो ती केलेली आहे. आता त्यामध्ये कसं झालं, तुम्हाला टप्प्याटप्प्यानं जर पाहायचं झालं तर इथे एक मुद्दा लक्षात येईल बघा. ही 24वी घटना दुरुस्ती ही झाली सन 1971. आता ही घटना दुरुस्ती केली त्यांनी फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत. फंडामेंटल राईट्सला त्यांनी काय सांगितलं की बाबा फंडामेंटल राईट्सचे काय मुद्दे ह्याच्यावरती संसद कारवाई करू शकते, पार्लमेंट ऍक्शन घेऊ शकतं जर देशाचा या ठिकाणी इकॉनॉमिकल आणि सोशली डेव्हलपमेंट जर करायचं असेल आणि त्याच्यासाठी एखाद्याचं फंडामेंटल राईट्स काढून घ्यायचे असतील तर तो अधिकार संसदेकडे आहे, असं 24वी अमेंडमेंट आपल्याला सांगते. आता म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल रस्ता बनवायचा आहे आणि रस्ता बनवण्यासाठी माझी जमीन तिथे येते, तर मला योग्य मोबदला देऊन काय करून योग्य मोबदला देऊन ती जमीन विकायला भाग पाडलं जाऊ शकतं. मी नाही विकली तर माझ्या कारवाई करायला लागेल का, तर इकॉनॉमिकली आणि सोशली देशाची डेव्हलपमेंट करायची आणि त्याच्यामुळे हजारो नागरिकांचं जर कल्याण होत असेल तर मला ते करावं लागेल. मी यांचं फंडामेंटल राईट्स म्हणून ओरडू शकत नाही. अशी 24वी अमेंडमेंट केली की त्यामध्ये काय सांगितलं की सोशल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करायची असेल मग यांनी काय केलं, जे संपत्तीचा हक्क आहे ना तो काढून घेतला नागरिकांचा, की त्याच्यावरती कधी संसद कारवाई करू शकते, असा विषय इथं तयार झाला. आता ह्याच्यावर परत ज्युडिशियल रिव्ह्यू येणार, न्यायालयाचं मत आलं ह्याच्यावरती की नाही राव हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग परत त्याच्यावरती 25वी अमेंडमेंट केली 1972 मध्ये आणि त्यामध्ये सांगितलं हा ज्युडिशियल रिव्ह्यू आहे ना, ज्याला न्यायिक पुनर्विलोकन काय म्हणायचं, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा अधिकार पार्लमेंटनं जर एखादी
बहुमतानं ऍक्शन घेतले असेल, पार्लमेंटनं जर बहुमताने एखादा डिसिजन घेतला असेल, तर त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू ह्या नावाखाली आव्हान द्यायचा अधिकार ना सुप्रीम कोर्टाला आहे ना हायकोर्टाला. आता याच्यामुळं इंदिरा गांधीजींनी या ठिकाणी जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरवरतीच एक आक्रमण केलं असं होऊ शकते. हे बेसिक स्ट्रक्चर होतं ना, हे जे आपण सांगितलेलं आहे 4 बेसिक स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये ज्युडिशरीला अधिकार नसेल 25 सांगितलं, फंडामेंटल राईट्सला 24 बरोबर कार्यक्रमला आला. ठीक आहे, आता प्रॉपर्टीचं तुम्ही करताय, उद्या या ठिकाणी कोणती गोष्ट स्पीचवर एखाद्याच्या बोलण्यावरती गदा आणू शकतील, उद्या एखाद्या या ठिकाणी आपण पाहतो धर्म स्वातंत्र्यावरती गदा आणू शकतील. एकामध्ये केलं तर दुसऱ्यामध्ये करायचा स्कोप तयार झाला. बरोबर आहे ना. एकदा तुम्ही एखाद्याला हित हात ठेवून दिला तर उद्या ते खांद्यावर ठेवणार आहे, परवा गळ्यात टाकणार आहे. बरोबर आहे. आणि मग तुमची पप्पी घेणार आहे. मग तुम्ही म्हणू शकत नाही ना माझा विनय भंग झाला. नाही, जर हित हात ठेवलाय तरच त्याला झटकणं गरजेचं आहे. ही गोष्ट सगळ्याच्या लक्षात यायला लागली होती. आणि त्याच वेळेस या ठिकाणी आपल्या समोर केस येते केशवानंद भारती. का तर या केसनं आपल्या देशामध्ये आपलं संविधान वाचवलं असं म्हणायला काय हरकत नाही. काय केलं? संविधान वाचवलं, किंवा देश जो आपला पाकिस्तान बनायला चाललेला होता ते वाचवलं असं म्हणायला काय हरकत नाही. का तर या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं 1970 मध्ये केरळ गव्हर्नमेंटने कायदा बनवला होता. तोच कायदा होता की जमीन हा जो विषय आहे हा विषय स्टेट गव्हर्नमेंटचा असतो आणि त्याच्यावरती स्टेट कायदा करू शकतो. तसं केरळनेही कायदा केलेला होता की लँड सीज करायच्या, एक विशिष्ट एकरच्या वरती लँड एखाद्याकडे असेल तर त्याला सीज करायचं. आता हे केशवानंद भारती जे आहेत, हे केशवानंद भारती यांच्याबद्दल जर आपण पाहायचं झालं तर यांच्याबद्दल आपण असं म्हणू शकतो की हे जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व केरळमधला या ठिकाणी एकंदरीत एक हिंदू धर्माची संघटना होती आणि या ठिकाणी या संघटनेचे प्रमुख होते आणि यांच्याकडे 500 एकराच्या वर जमीन होती. आणि केरळ सरकारनं असा ऍक्ट आणला की बाबा त्यातली ती जमीन काय आता केरळ कारभार बघणार. आणि केशवानंद भारती हे पूर्ण केस झाली 2019ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांना ही केस लढायची होती केरळ सरकारच्या विरोधात त्यावेळेस त्यांनी नानी पालखीवाला यांची मदत घेतली. हा लाईफ मध्ये हे दोघे एकदा एकमेकाला भेटले नाहीत, केशवानंद भारती आणि नानी पालखीवाला. पण त्यांनी पत्रामार्फत सांगितलं की असा असा विषय आहे आणि आम्ही केरळ हायकोर्टमध्ये हे टाकलेलं आहे की आम्हाला एकंदरीत संपत्तीचा हक्क आहे. त्याच नानी पालखीवाला यांनी त्यांना सल्ला दिला तुम्ही संपत्तीच्या हक्कानंतर ते टाकू नका, का तर तो हक्क 24 मध्ये काढण्यात आलेला आहे की एखादी सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट नुसार एखाद्याची संपत्ती ताब्यात घेऊ शकली जाते. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यानुसार टाकू नका. तुम्ही ही केस टाकताना तुम्ही तुमचा आधार कोणता घ्या, तर तो आधार हा असेल तुमचं धर्माचे पालन आणि प्रसार करण्याचा अधिकार आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 काय सांगणार आहे तुम्हाला, धार्मिक बाबीचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार. म्हणजे या ठिकाणी धार्मिक बाब जे आहेत आणि ज्या ठिकाणी तुमचं जी प्रॉपर्टी आहे धर्मासाठी उभा केलेली त्याचं मॅनेजमेंट एक्झिक्युशन हे अधिकार तुम्हाला आहे, हा गव्हर्नमेंटला नाही. ह्यानुसार तुम्ही ती केस दाखल करा. आता केशवानंदच्या भारती केसच्या समोर चॅलेंजेस काय? आर्टिकल 24 हे चॅलेंज होतं, का तर फंडामेंटल राईट्स मधला संपत्तीचा हक्क काढून घ्यायचं होतं. आर्टिकल 25 हे पण चॅलेंज होतं की गव्हर्नमेंटला एखादं जर सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करायचे असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यू त्याच्यासाठी असताच कामा नये, म्हणजे कोर्टाचा अधिकार मर्यादित करणं होतं. आता या सगळ्यात केरळ हायकोर्टातून ही केस गेलेली आहे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात. आता दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात गेल्यावरती आता ह्या प्रकरण नवीन होत. मग प्रकरण हे जर कोलकनाथ वगैरे तसं असताना फक्त जमिनीचं तर याचा निर्णय लागलेला होता, हा डिसिजन झालेला होता. जमिनीचं प्रकरण असतं तर का तर ते आर्टिकल 19चा याचा त्याचा बाजार उठवलेला आहे
अमेंडमेंट 24 आणि 25 न. त्याच्यामुळं ही जी केस होती ती आर्टिकल 25 ते 28 ज्यामध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन नुसार गेलेली केस होती. त्यामुळे याच्यावर स्वतंत्र अभ्यास करणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी एक 10 जजेसचं बेंचची स्थापना करण्यात आली. किती जजेस आहेत त्यामध्ये? हे 10 जज होते, 13 जज. आता हे 13 जज मध्ये ही केस सुरू झाली. या 13 जजला या ठिकाणी जजमेंट द्यायचं होतं. यामध्ये जस्टिस SM सिक्री आहेत, जस्टिस जेम्स शेलात आहेत, जस्टिस केस हेडगे आहेत. हे तिघच्या तिघ कोण आहेत? सिनियर न्यायाधीश होते. काय? सिनियर न्यायाधीश आहेत. आणि हे आहेत हे 7 जण आणि 6 जण. आता यामध्ये झालं काय बघा, ही केस उभा राहिली आणि सुरू झाला याचा युक्तिवाद. हा युक्तिवाद जवळजवळ तुम्हाला सांगतो भारतातला सगळ्यात मोठा युक्तिवाद. आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं, या युक्तिवादामध्ये एकंदरीत जर पाहायचं झालं तर टोटल राज्यघटनेचा या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे जर्मनीचा सुद्धा यांनी हाच विषय घेतला समोर. की जर्मनीमध्ये सुद्धा 1945 नंतर ज्युडिशियल रिव्ह्यूला जे महत्व देण्यात आलेलं आहे, फंडामेंटल राईट्सला महत्व देण्यात आले का, तर ते देश त्या यातून गेलेले आहेत. कशातून? प्रक्रियेतून गेलेले आहेत. जर संविधानाचे अधिकार जास्त दिल्यावर काय होतं, त्या प्रक्रियेतून ते देश गेलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पार्लमेंटचा अधिकार हा मर्यादित असावा, लिमिटेड असावा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. असं त्या 7 जणांचं म्हणणं होतं. त्याच्या विरोधातल्यांचं म्हणणं होतं की पार्लमेंट हे जनतेचाच भाग आहे, पार्लमेंट हे जनतेचंच आहे आणि त्याच्यामुळं ती जनता दुरुस्त काही करू शकते. म्हणजे पार्लमेंटला जनता मानलं यांनी. तर आपल्याला माहित आहे पार्लमेंटला जनता मानणं म्हणजे ह्या खासदाराचा आणि जनतेचा किती संबंध असतो. तर याच्यावर वादविवाद सुरू झाले. या ठिकाणी आपण पाहतो हे वादविवाद जे आहे, हे वादविवाद जवळजवळ 68 दिवस या ठिकाणी अख्ख्या जगाचा अभ्यास करण्यावरती आणि भारताचं काय असण्यावरती चाललं. आता त्यानंतर शेवट अंतिमता 24 एप्रिल 1973 ज्या दिवशी सचिन तेंडुलकरचा जन्मदिन आहे, या दिवशी केशवानंद भारतीला ते 50 वर्ष झाले केसला. आणि यामध्ये जजमेंट असं आलं, की यामध्ये असं सांगण्यात आलं 7-6 यामध्ये एक ऐतिहासिक निकाल असा दिला गेला की भारतीय संविधानातील कोणत्याही तरतुदीमध्ये संसदेद्वारा प्रस्तावनेत दिलेल्या नागरिकांना हमी दिलेल्या सामाजिक आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सुधारणा करता येतात. म्हणजे एखादं सरकार सत्तेवर येतं त्यावेळेस ते लोकांना इकॉनॉमिकली आणि सोशली डेव्हलप करू हे कमिटमेंट पाळण्यासाठी संसदेतील कोणत्याही कलमामध्ये ते काय आहे, दुरुस्ती करू शकतात. पण अशा दुरुस्तीमुळे संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल झाला नाही. तथापि अल्पसंख्याकांनी त्यांच्या मतभेदामुळे संसदेला अमर्यादित सुधारणा करण्याचे अधिकार देण्यास सावधगिरी बाळगली. म्हणजे थोडक्यात काय की या दुरुस्तींमुळे हे जे बेसिक 4 गोष्टी आहेत ह्या धोक्यात नाही आल्या पाहिजेत. आणि 4 गोष्टी कोणत्या आहेत? नंबर 1 संसदीय लोकशाही. बरोबर आहे ना? हे आपली जी संसदीय लोकशाही आहे ही संपवता येणार नाही तुम्हाला. नंबर 2 आहे ते म्हणजे ज्युडिशियल सिस्टम, तुमच्या देशाचा न्याय व्यवस्था, त्यामध्ये ढवळाढवळ करता येणार नाही. तिसरं म्हणजे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत त्याला सहजरित्या तुम्हाला काढताच येणार नाहीत का, तर तेच तर संसदेचं बेसिक स्ट्रक्चर आहे, तेच तर आहे. आणि चौथी गोष्ट आहे डेमोक्रेसी. पुढे चालून मिनर्वा मिल्स खटला असेल किंवा काय असेल, सर्वांनी सांगितलं हे आहेत संसदेचे बेसिक 4 स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरला डिस्टर्ब करता येणार नाही. म्हणजे आता बघा, आपण असं मानतो की केशवानंद भारती यांचा विजय झाला, बरोबर आहे ना? परंतु असंही घडलं नाहीत. 7 जणांनी जजमेंट दिलेलं काय आहे? 7 जणांचं हे जजमेंट काय आहे? तर जजमेंट असं आहे की संसदेचे अधिकार मर्यादित असावेत.
मर्यादित राहून त्यांनी सुधारणा करावी. म्हणजे केशवानंद भारतीमध्ये पार्लमेंटचा अधिकार मर्यादित करण्यात आला. आर्टिकल 13 जे आपण सांगतोय की सुधारणा करू शकताय आता तुम्ही, परंतु बेसिक स्ट्रक्चर बेसिक फंडामेंटलला हात न घालता. म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता का, तर करू शकता, पण त्या दुरुस्तीनं या ठिकाणी देशाच्या लोकांचं फ्रीडमच धोक्यात नाही आलं पाहिजे. आणि मग ते ठरवणार कोण धोक्यात आलंय का नाही, तर या 7 जणांचं म्हणणं आहे की जर केलीच उद्या एखादी दुरुस्ती तर त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू घ्यावाच लागेल. आणि जर ज्युडिशियल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जर सांगत असेल ना लोकांचे मूलभूत हक्क या दुरुस्तीने धोक्यात येत आहेत, तर ती कोणती अमेंडमेंट कशाही तुम्ही मेजॉरिटीने बनवा, विषय संपवला. जसं की आपण पाहतो बघा, मराठा रिझर्वेशन याला हायकोर्टानं बाद केलं, सुप्रीम कोर्टानं बाद केलं. का तर या गोष्टीमुळे काय होणार आहे, तर यांचं ऑब्झर्वेशन आहे की या गोष्टीमुळे फंडामेंटल राईट्स मध्ये समानता या तत्वाला धक्का बसेल. आता तो कसा बसेल तो भाग वेगळा आहे. म्हणजे मराठा रिझर्वेशन दिल्यावर इक्वेलिटीलाच डिस्टर्ब होऊन जाईल. हे कसं होईल ती जजमेंट वेगळी आहे ती, पण यांनी दिलं. म्हणजे पार्लमेंटनं जरी कायदा केला होता ना मराठा रिझर्वेशन द्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंटनं, तरी न्यायालयानं हाणून पाडला. का तर जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला धक्का पोचता कामा नये. आणि मग केशवानंद भारती खटला जो आहे हा देशासाठी सगळ्यात मेन खटला आहे की ज्याच्यामुळं पार्लमेंटवरती या ठिकाणी एक दबाव न्यायालयाचा तयार झाला. आणि म्हणून न्यायाधीशानं न्यायालयानं किंवा वकिलांना या ठिकाणी सरकारला मॅनेज कधीच व्हायचं नसतं. का तर काल परवा एक केस घडली की एका जस्टिसच्या घरी न्यायाधीशच्या घरी लाखो रुपयांचं घबाड सापडलं, म्हणजे तो मॅनेज झाला. मग रिव्ह्यू करणारीच बॉडी जर मॅनेज झाली तर मग संविधान हिटलर बनायला वेळ लागत नाही. पण केशवानंद भारती ते जिगरबाज गाड्यांनी सांगितलं, इंदिरा गांधीजींच्या आगेच जाऊन सांगितलं संविधानानं मर्यादित राहणं गरजेचं आहे. आता हा जजमेंट आला, मायनॉरिटीचं म्हणणं की संविधानाच्या अमर्यादित अधिकार आहे, पण आता ते काय अर्थ राहत नाही का तर 7-6चं बहुमत होतं. आता ही घटना आहे केशवानंद भारती. आता यामध्ये केशवानंद जिंकले का नाही, यांची जायची ती जमीन गेलीच, जायची ती जमीन गेली त्यांची. का तर शेवट काय होतं, सोशल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी सरकार ताबा घेऊ शकतं आणि त्या अंतर्गत त्यांची जमीन गेली. केशवानंद भारती जिंकले का, नाही जिंकले. सरकार जिंकलं का, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट जिंकलं का, नाही जिंकलं. केरळ गव्हर्नमेंट जिंकलं का, नाही जिंकलं. का तर त्यांच्यावर ते सगळे रिस्ट्रिक्शन्स आले एका केसमुळं, जे बेलगाम होऊन कशा प्रकारे ऍक्ट बनवत होते त्यांच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू हा येऊ शकत नाही असं अमेंडमेंट 25 सांगत होतं. ते कॅन्सल करावं लागलं की असं अमेंडमेंट करूच नका, त्याच्यामुळं या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकतं. त्यात चेंज करायला परत इंदिरा गांधींनी या तिघांना डावडून हे 4थ्या गड्याला जस्टिस रायला काय केलेलं होतं, चीफ जस्टिस बनवलेलं होतं. पण या गडी पार महाभियोग मध्ये पार गुतायची वेळ आली. या गोष्टीनं परत इंदिरा गांधीजींचं पद सुद्धा गेलेलं आहे, पंतप्रधान पद सुद्धा गेलेलं आहे. म्हणजे केशवानंद भारतीचं महत्वच इतकं आहे की आर्टिकल 13 जे आहे हे 13 एक चांगल्या प्रकारे जिवंत राहिलं ते म्हणजे केशवानंद भारतीमुळं. आणि आज त्यानंतर देशात बरेचसे खटले जे झाले, इंदिरा साहनी जो झाला त्यामध्ये सुद्धा हेच जजमेंट येतं. मिनर्वा मिल्स झालं त्यामध्ये सुद्धा हे जजमेंट येतात. आणि आज कोणतीही गोष्टी उद्या हे जजमेंटचा आधार घेऊन ह्या प्रक्रिया चालतात. तर अशा प्रकारे 12 कळाल तुम्हाला की ज्युडिशियल म्हणजे गव्हर्नमेंट काय काय, 13 कळालं की गव्हर्नमेंटचे अधिकार, पार्लमेंटचे अधिकार यामध्ये काय आहेत. फंडामेंटल राईट्सला डिस्टर्ब करण्याचे राईट्सचे अधिकार हे अल्प आहेत, आणि जरी राईट्स मध्ये काय दुरुस्ती केली तर ज्युडिशियल रिव्ह्यूला त्यांना काय करावं लागेल, सामोरं जावं लागेल. ही गोष्ट तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेली असावी. आता त्यानंतर आपण पुढं 14 ते 18 मध्ये काय झालं, त्यानंतरचे पुढं फ्रीडम मध्ये काय झालं, हे सगळे मुद्दे बघणार. यामध्ये मेनका गांधी केस काय होती, राजन प्रकरण काय होतं, बरोबर आहे ना, शहाबानो प्रकरण काय होतं, शायरा बानो प्रकरण काय होतं, A to Z गोष्टीविषयी आपल्याला ह्यात चर्चा करायची आहे. तर हे लेक्चर तुम्हाला नक्कीच पसंत आलेलं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आणि जे विद्यार्थी JFFC वगैरे अशा एक्झामची तयारी करतात त्यांनी नक्कीच आपल्या बरोबर जॉईन राहा. अतिशय जबरदस्त लेवलनं तुम्हाला एक कॉन्स्टिट्यूशन आता संविधान शिकवायची जबाबदारी माझी आहे. दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न कसा येऊ द्या, तुमचा हात चुकणार नाही हेही गॅरंटी मी या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.